नमस्कार. तुम्ही जर बसनं प्रवास करत असाल, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यासाठी एन-सी-एम-सी म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे कार्ड सुरू केलं आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये या एन-सी-एम-सी या कार्डविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामध्ये पाहूया की एन-सी-एम-सी कार्ड म्हणजे काय? हे कार्ड कसं काढायचं? या कार्डची वैशिष्ट्ये काय आहेत? हे कार्ड कुठं मिळणार? आवश्यक कागदपत्रे काय लागणार? आणि या कार्डसाठी तुम्हाला शुल्क किती लागणार? हे सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर सुरू करूया आपल्या व्हिडिओला. आता पाहूया की एन-सी-एम-सी कार्ड म्हणजे काय? एन-सी-एम-सी कार्ड हे प्रीपेड स्मार्ट कार्ड आहे. हे कार्ड केवळ एस-टी बस प्रवासासाठीच नाही, तर देशभरातील मेट्रो, बेस्ट बसेस आणि रेल्वे प्रवासासाठी वापरता येणार आहे. आता पाहूया की हे एन-सी-एम-सी कार्ड कोणाला मिळणार? तर या नव्या योजनेत समाजातील विविध घटकांचा समावेश करण्यात आला आहे. जसे की विद्यार्थी, शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सरळ क्रमांकाशी जोडलेले कार्ड दिले जाईल. ज्येष्ठ नागरिक व महिला, अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आधार संलग्न कार्ड मिळणार आहे. दिव्यांग प्रवासी, यू-डी-आय-डी क्रमांक जोडून विशेष सुविधा असलेले कार्ड देण्यात येणार आहे. पुरस्कारार्थी व पत्रकार, स्वातंत्र्य सैनिक, आदी आदी स्वीकृत धारक पुरस्कार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना विभागीय कार्यालयात येथील मुख्यालय आगारामार्फत वितरण करण्यात येणार आहे. आता पाहूया की एन-सी-एम-सी कार्डची वैशिष्ट्ये काय आहेत ते. याची किंमत आहे ₹199 जी-एस-टी सह. जुने स्मार्ट कार्ड तुमच्याकडे असेल जे काही ते परत केलं तर ₹149त कार्ड उपलब्ध होणार आहे. याची वॉलेट मर्यादा म्हणजे तुम्ही यात बॅलन्स किती टाकू शकता. तर कमीत कमी ₹100 आणि ₹50च्या पटीत रिचार्ज करू शकता. म्हणजे 100, 150, 200, 250 असा. रिचार्जची सुविधा ए-टी-एम मशीन, अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल ॲप किंवा नियुक्त एजंटकडून याचा रिचार्ज तुम्ही करू शकता. नोंदणीसाठी व्यापक यंत्रणा ज्या सरकारनं योजली आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सोयीसाठी 3,000 हून अधिक अधिकृत एजंट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बस स्थानकावरच नोंदणीची प्रक्रिया पार पाडणार असल्याचे ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता या कार्डचे फायदे पाहूया. पहिला फायदा आहे की कॅशलेस प्रवास. म्हणजेच तुम्हाला सुट्ट्या पैशाची आता गरज लागणार नाही. कंडक्टरला पैसे देण्याऐवजी फक्त एन-सी-एम-सी कार्ड द्यायचं आणि त्यावरून ते तिकीट काढणार. यामध्ये एन-सी-एम-सी कार्ड तुम्ही मुंबई, पुणे आणि इतर शहरातील मेट्रो, बस, रेल्वे प्रवासासाठी हे कार्ड वापरू शकता. वेळेची बचत होणार आहे. तासंतास रांगेत उभा राहून तिकीट काढण्यासाठी लागणारा वेळ वाचतो. तिकिटासाठी रोख रक्कम ठेवण्याची आता गरज लागणार नाही. सरकारकडून सवलती, अनेक डिजिटल पेमेंटवर महामंडळाकडून काही विशेष सवलती मिळण्याची शक्यता असते. सदर कार्ड जारी करण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. एन-सी-एम-सी कार्ड मिळवण्याची आता पद्धत पाहूया. एस-टी बस स्थानक. तुमच्या जवळच्या प्रमुख एस-टी बस स्थानकात जाऊन तुम्ही या कार्डसाठी अर्ज करू शकता. आवश्यक कागदपत्रे काय लागणार ते पाहूया. एन-सी-एम-सी कार्ड काढण्यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे. यासाठी नोंदणी शुल्क तुम्हाला सांगितलं की ₹199 शुल्क आहे आणि तुमचे जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास ₹149 शुल्क लागणार आहे. आता हे पाहूया की एन-सी-एम-सी कार्ड वितरण कसं होणार. तर परिवहन महामंडळ नोंदणी अधिकारी मार्फत तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला पुढील 1 महिन्यानंतर तुमचे कार्ड तुमच्या राहत्या पत्त्यावर डाक म्हणजे पोस्टामार्फत तुमचे कार्ड तुमच्या घरी पोच केले जाणार आहे. आता पाहूया की एन-सी-एम-सी कार्ड रिचार्ज करण्याची पद्धत कशी आहे. तुमच्या नजीकच्या बस स्थानकात एक अशी सुविधा चालू करणार एन-सी-एम-सी कार्डसाठी रिचार्जसाठी तिथं जाऊन तुम्ही रिचार्ज करू शकता. तर ही होती एन-सी-एम-सी कार्डविषयी संपूर्ण माहिती. तुमची जर काही तक्रार असेल तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर सुचवू शकता. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.